कस्टमर सध्या तो बेस आहे, तुम्ही सगळी यादीच आम्हाला वाचून दाखवलेली आहे। पण या सगळ्या गोष्टींमध्ये मला हे विचारायचं आहे की ह्या दरम्यान यांना काही प्रॉब्लेम्स आले असतील किंवा निश्चितच काही पार्ट त्यांना रिक्वायर्ड असेल किंवा काही इम्प्लिमेंट्स तुम्ही त्यांना देऊ केलेले असतील, तर त्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आलं आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्यांना मदत केली किंवा कशा पद्धतीनं त्यांना सर्व्हिस दिली? याच्यामध्ये जो पार्ट्सचा रिक्वायरमेंट आहे तो पार्ट्सचा रिक्वायरमेंट आपण कंपनीकडे 2-3 ट्रॅक्टर झाल्याच्यानंतर पार्ट्सचा रिक्वायरमेंट टाकतो। ओके। कारण की आपल्याला पहिली गाडी आपण 7ची उतरली, तर ह्या गाडीमध्ये आपल्या 1 महिना थोडा वेटिंग लागला ओके ट्रॅक्टर विकायला। पण जेव्हा पहिला ट्रॅक्टर विकला तर सडनली 3ऱ्या दिवशी दुसरा ट्रॅक्टर विकला गेला। अच्छा। आणि त्या महिन्यामध्ये मग 7 ट्रॅक्टर विकले गेले। आपलं हे सुरुवात झाली मार्च मध्ये मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या दरम्यान आपण किमान 20 नाही जास्त 36 क्या बात आहे। ते म्हणजे 7ची गाडी येते, 7 5 35 म्हणजे 35 ट्रॅक्टर आपण आतापर्यंत विकले दिलेले आहेत। ओके। आता आपल्याकडे एकही स्टॉकला इथे सध्या अवेलेबल नाही। आता नेक्स्ट गाडी आपण मागवली आहे काय? मागवली आहे आपण, त्याचं पेमेंट जवळपास 3 दिवसापूर्वीच केलं आहे। गाडी निघालेली आहे राजकोटहून, ती आपली बुधवार किंवा गुरुवार म्हणजे परवा गुरुवारी पोहोचेल इथं। ते नवीन ट्रॅक्टर्स आपल्याकडे इकडे परवा येतील। 4 जवळपास बुकिंग आहेत। अच्छा, ते द्यायचे पण आहेत? द्यायचे पण आहेत। 40 गावाला 2 द्यायचे बिडकीन तिथं पण एक ट्रॅक्टर। एकंदरीत काय की डीकेचं सध्या चांगलं रनिंग स्कोप आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना उत्कृष्ट पद्धतीचे इम्प्लिमेंट्स आणि त्याच्यावरतून काम चांगलं काढून घेता येतं। याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा असा आहे की 2.5 फूट रुंदी असल्यामुळं तो कुठल्याही पिकामध्ये एंटर करतो ट्रॅक्टर। आणि याचा सर्व्हिससाठी आपल्याकडे पहिलेच मेकॅनिकची टीम आहे। आपल्याकडे 4 मेकॅनिक ऑलरेडी आहेत आणि स्टाफ पण आपला जवळपास 21 लोकांचा स्टाफ आहे सध्या। तर 21 लोकांच्या स्टाफमध्ये जसं सेल्स पर्सन आहे, मेकॅनिक आहेत, फिटर आहेत, वेल्डर आहेत, डिझेल मेकॅनिक आहेत, पेट्रोल मेकॅनिक आहेत। म्हणजे कुठलाही माणूस आपला हा जो आहे तो सर्व्हिससाठी कधीही पण कोणाला मना करत नाही। कुठल्याही कस्टमरचा कॉल आला तर आपण तिथे कस्टमरला पहिले कस्टमर प्रेफरन्स हा मस्ट याच्यामध्ये आहे आणि आपण तो धरला आहे। म्हणून 3 ट्रॅक्टरपासून आपण